एक राजा होता. त्या राजाची मुलगी अत्यंत सुंदर होती, खूप सुंदर होती. काही न वापरता ती इतकी सुंदर होती हो, अत्यंत सुंदर. लहान होती, छोटीशी. लहानाची मोठी होत चालली. हळूहळू काय 15 वर्षाची झाली म्हणा, 10-15 वर्षाची झाली. आता सौंदर्यामध्ये थोडा पूर्वी इनोसन्स जो आहे ना, निष्पापता, अजूनही ती निष्पाप होती, पण तिच्या सौंदर्यामध्ये एक तारुण्याचा आविष्कार आला आणि त्यामुळे लोक बघत राहायचे हो. त्या राजाकडे काम करणारा एक नोकर होता, जाडलोट करणारा, राजाचा मुकुट साफ करणारा, राजाचा मुकुट साफ करणारा, पडेल ते काम करणारा, असा एक नोकर होता. समजा तो 50शीचा होता आणि तो आता 60चा झाला समजा. आणि ती मुलगी आता 15 वर्षाची झाली. तिच्याकडं पाहिल्यावरती याच्या मनात नको ते यायचं हो. काय आपल्याला गेल्या जन्मीच्या ज्या काही कर्म असतात ना, त्या प्रेरणा देत असतात. माझे गुरुजी याला शब्द वापरतात, प्रारब्धाचा प्रचंड रेटा. आवरू शकत नाहीत बघा लोक स्वतःला. का बरं नाही आवरू शकत? याचं कारण प्रारब्धाचा प्रचंड रेटा, गेल्या जन्मीच्या कर्माचा, विचारांचा प्रचंड रेटा असतो. म्हणून ते खावंसं वाटतं, नको ते करावंसं वाटतं, नको ते. सगळं माहिती असतं. माऊलींची ओवी, ते समयी नियमाचे वस्त्र नाठवे आणि करू नव्हे ते कवे. होतं असं. आणि त्याच्या मनात यायचं, पण राजाची मुलगी आहे हो, काही कमी जास्त करायला गेलो तर विषय मिटायचा, ठारच मारेल राजा. आणि त्यावेळेला लोक स्वतःच्या नीतिमत्तालाही घाबरत असत. काय होतंय त्याला, असं नव्हते लोक. चांगले लोक असायचे ना तेव्हा. जसे जसे आपण प्रगत झालोय तसे तसे आपण उच्छृंखल झालोय. विचार करा, जी पूर्वी रिवाज नावाची जी गोष्ट होती ना, कुणी कुठल्याही मुलीला पटकन मुलगा टाळी देतो किंवा मुलगी मुलाला टाळी देते. कसं स्पर्श करायचा नाहीये परस्त्रीला किंवा परपुरुषाला, बघायचं पण नाहीये. सीतामाईंचं वर्णन ऐकतो ना, रावण जेव्हा तिच्याकडे आला पहाटेच्या वेळेला, तेव्हा सीतेने रावणाकडे बघितलं नाही. तिनं एक काडी घेतली, गवत घेतलं, गवताचा तुकडा असा, आणि त्याच्याशी बोलली ती. असं वर्णन आहे वाल्मिकी रामायणातलं. आणि ती त्याला बोलते, अरे रावणा, तुझ्या राज्यात एकही शहाणा मनुष्य नाही का? ती रावणाकडे बघून बोलत नाही. लक्ष्मणाची गोष्ट आहे. लक्ष्मणानं बाकीचे कुठलेही दागिने ओळखले नाहीत, फक्त वहिनींच्या पायातले पैंजण ओळखले. नुसत्या गोष्टी सांगण्या ऐकण्यात काय मजा आहे? केव्हा तरी शांत बसून विचार करावा की माझं जीवन कसं होत चाललंय. चालतं हो, इथेच घोटाळा आहे, नाही चालत हो. आणि असा तो नीतिमान होते लोक तेव्हा. पण याच्या मनात यायचं, होता होता त्याच्या मनामध्ये तिला बघितलं, स्नान करून अशी जाताना बघितलं की नुसता बघतच राहायचं. एकाने छान सांगितलं बरं का, की स्त्रीचं रूप जे आहे ना, त्या रूपाचा मोह एकदा झाला की त्याचा परिणाम असा होतो, साप चावल्यासारखं आहे म्हणले ते. साधा जर साप चावला आपल्याला, साधा जर सर्प आपल्याला चावला म्हणजे विषारी, तर मंत्राच्या साहाय्यानं आपल्याला ते विष उतरवता येतं. मोरोपंतांची आर्य आहे बरं का. मोरोपंत म्हणाले की जर असा सर्प चावला तर उतरविती मंत्र बळे, उतरविती मंत्र बळे, मांत्रिक चढल्या विषा नसा वरती. नसांच्या वर विष चढायला लागला असं 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 असं, तर मंत्र म्हणून किंवा औषध घेऊन, हल्ली ते हे घेऊन औषध देतात आणि हळूहळू हळू तो विषाचा प्रभाव कमी करता येतो. कशाने? मंत्राने किंवा औषधाने. उतरविती मंत्र बळे, मांत्रिक चढल्या विषा नसा वरती. परिजे स्त्री नयनाने, परिजे स्त्री नयनाने, दंशित ते बा कधी न सावरती. त्या मुलीनं त्याच्याकडे पाहिलेलं नव्हतं, पण तिचं ते सौंदर्य, त्याचं तो केशकलाप, तिची ती नाकाची रचना, तिचे ते डोळे, आणि हळूहळू हळू तो झुरायला लागला. आणि त्याचं जेवण कमी झालं. 10 भाकरी खाणारा 2 भाकरीवर आला हो. 10 भाकरी खाणारा, चांगली तब्येत होती त्याची.
10 भाकरी वगैरे असं ऐकण्यात सुद्धा आम्ही दिवसभराच्या 10 भाकरी करतो म्हणले. आम्ही 5 माणसं आहोत, सकाळ संध्याकाळ. होते लोक पूर्वी जेवणारे असा 10 भाकरी चवडच्या चवड संपवायचा. पण हळूहळू अर्ध्या 1 भाकरीवर 2 भाकरीवर आला हो, आणि असा झाला अगदी खंगला. एक दिवस बायकोनं प्रश्न विचारला, म्हणलं नाथ, पूर्वी नवऱ्याला हाक मारताना नाथ, अहो, आदराने म्हणजे वन्स अपॉन अ टाईम, हां, आता अनाथ. तुमचं आरोग्याकडे लक्ष नाहीये. मी अनेक दिवस पाहतेय तुमची परिस्थिती अशी का झाली आहे सांगा. रोग तर कुठला नाहीये तुम्हाला, मला सांगा तुमची तब्येत अशी का झाली आहे. कसं सांगेल असं, बायकोला आवडेल काय असं झालंय म्हणून मी जरा झुरतोय. चप्पलचा प्रयोग करील ती, असा अपराध आहे तो. खूप महत्वाचं आहे. चारित्र्य हे फार महत्वाचं आहे बरं का. आपल्याकडे म्हणच आहे, इफ वेल्थ इज लॉस नथिंग इज लॉस. तुम्ही पुन्हा संपत्ती मिळवू शकता. इफ हेल्थ इज लॉस समथिंग इज लॉस, बट कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. फार महत्वाचं. संस्कृती आपली काय सांगणार याचा विचार करा आणि याचा प्रचार करा. म्हणून मी रोज म्हणतोय तरुणांना कीर्तनाला बोलवा. याचा प्रचार बंद झालाय हो. तरुण मंडळी कीर्तनाला पाहिजेत, तो माझ्या कीर्तनाला नव्हे, हे ऐकायला तरुण मुलं पाहिजेत. आपल्याला हे कळलं पाहिजे की आपली संस्कृती चारित्र्याची पूजा करणारी आहे. याचं कारण पुढं आपलं भविष्य चांगलं होतं. वागताना मनुष्य वाईट असं वाटेल तसं कुणाला कळतंय त्याला कळतं ना, आणि त्याचं फल भोगावं लागतं. याच्याकरता पुराण आहे तो. केलेलं कर्म वाया जात नाही हे आपल्याला सांगितलंय ना कर्मविपाक सिद्धांताने. चालतंय नाही चालत. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. चारित्र्यवान जे राहिले त्यांचं म्हातारपण सुद्धा चांगलं जातं, हे वाक्य लक्षात ठेवा. कधी आपल्याला त्रास होऊ नये असं वाटत असेल तर पवित्रता अत्यंत सांभाळावी. देहाची आधी सांभाळावी, वाणीची त्यानंतर, आणि मनाची सगळ्यात महत्वाची. मन गेलं निदान तर अगदी लास्टचा कलियुगातला उपाय कबीराने सांगून ठेवला, मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कहां से छुटेगा तीर. या स्तराचा विचार करून ठेवावा. साक्षात्कारनी आमकन तमकन देवाची कृपा फार लांब आहे, आधी बेसिक आहे हे. आणि म्हणून समर्थांनी सांगितलंय, गुरुकृपा नसेल तर हे नाही साधत. गुरुकृपे वेण नवे त्यांचं वर्णनच आहे. विषयी विरक्तपणा, इंद्रिय निग्रहण, गुरुकृपे वाचून नवे. हे सगळं त्याला कळत होतं. बायको विचारते, अहो सांगा ना मला. तो काही सांगायला तयार नाही. असं झालं. शेवटी बायकोनं शपथ घातली, अहो किती वाईट असेल तरी सांगा, कारण तुम्ही असाल तर मी आहे. मला सौभाग्य होती म्हणून जेवायला का बोलवतात. मला जी नीट लक्षात घ्याल, आपल्या समाजात पद्धत आहे, कुणाला बोलवतो आपण जेवायला. जिचा पती नाहीये तिला नाही जेवायला बोलवत ना, म्हणजे अनादर आदराचा मुद्दा नाहीये. हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. तेव्हा मला सांगा, माझी शपथ आहे, आणि यानं सांगितलं, मला सगळं कळतंय तरी राजकन्येच्या बद्दल माझ्या मनात वाईट आलंय. मला सगळं कळतंय, असं येऊ नये सगळं, पण काय करू, माझं मन मला आवरत नाहीये. एकदा जरी मला राजकन्या भेटली एकांतात, एकदा, तरी माझं मन त्यातनं निवृत्त होईल आणि मग मी नॉर्मल तब्येत होईल माझी. काही करता येईल तुला. वाईट वाटलं तिला, काय बोलायचं तिनं बोलून घेतलं, पण पतिव्रता आहे ती म्हणली ठीक आहे. आणि राजवाड्यात गेली. ती पण कुठेतरी काम करणारी नोकराणी होती त्याच राजवाड्यातली. आणि तिनं सांगितलं, राजकन्याला एकांतात गाठलं. आता ही पण 55ची आहे, विचार करा. राजकन्या 15 वर्षाची. तिनं नमस्कार घातला आणि तिचे पाय धरले, डोकं ठेवलं. अहो ती राजकन्या म्हणली, अहो ताई हे काय करताय, मला नमस्कार नका करू, पायावर डोकं नका ठेवू. ती म्हणाली, माझं कुंकू तुमच्या हातात आहे. ती म्हणली, काय, कशा अर्थानं. तिनं सगळा खुलासा केला. असं सगळं मला कळतंय, त्यालाही सगळं कळतंय, पण अधीन एकदा झाला. दारू वगैरे पिणारे लोक असतात ना, ते रोज ठरवतात म्हणे की उद्या प्यायची,
पण बरोबर ती वेळ झाली की त्यांची पावलं नकळत, त्यांचा स्वतःवर कंट्रोल राहत नाही. अहो, व्यसनदशा म्हणतात त्याला. आपोआप सगळं कळत असतं, लिव्हर खराब होतात, मरतात ते, पण तरी दारू सोडत नाहीत की नाही. ही मनाची स्थिती, याला व्यसनदशा म्हटलंय. तशी माझ्या पतीची अवस्था झाली आहे. माझी विनंती आहे, तुम्ही एकदा भेटाल का माझ्या पतीला? मी चुकीचं बोलतीये, मला कळतंय, पण ते जगले तर माझ्या जीवनाला किंमत आहे म्हणून मी बोलतीये. एकांतात म्हणता एकदा फक्त भेटा त्यांना, एवढी अपेक्षा आहे. अत्यंत विवेकी असणारी राजकन्या सांगते. कळलं तिला सगळा त्यातला प्रामाणिकपणा कळला आणि तिनं सांगितलं, तुझ्या पतीला मी भेटायला तयार आहे एकांतात, पण राजेसाहेब मला कुठल्याही कारणाकरता राजवाड्याच्या बाहेर सोडत नाहीत. फक्त संतांच्या दर्शनाला आणि देवाच्या दर्शनाला मला जायला परवानगी असते. बाकी माझ्या राजेसाहेबांचा, माझ्या वडिलांचं माझ्यावरती रिस्ट्रिक्शन्स खूप असायचे पूर्वी. बरं, मुलींनी जाऊ नये, 31 डिसेंबर असो नाही तर किती डिसेंबर असो, 50 डिसेंबर असं तरी जायचं नाही. हे पण माझे बॉयफ्रेंड कानफडात पाहिजे का? प्रायव्हसी नाही, जोपर्यंत माझ्याकडे जेवतीस तोपर्यंत प्रायव्हसी वगैरे काही नाही. पूर्वी फार स्ट्रिक्ट होते लोक की नाही. बघा, चूक का बरोबर तुम्ही ठरवा, मला त्याच्याबद्दल काही भाष्य करायचं नाही आहे. पण माझे प्रेमाने त्यांनी सांगितलं होतं, माझं त्यांच्यावर प्रेम आहे त्यामुळे मी ऐकते. आम्ही नाही बाबांचं ऐकणार असं नव्हतं तेव्हा ना. बाबांचं प्रेम आहे माझ्यावरती. आणि म्हणून तुझ्या नवऱ्याला एवढा निरोप सांग, आपल्या राज्याच्या बाहेर हा जो समोरचा ह्याच्या आपल्या गावाच्या बाहेर, नगराच्या बाहेर मोठा डोंगर आहे, त्या डोंगरावर कुठलं रामाचं कृष्णाचं कुठलं मंदिर आहे तिथे जाऊन राहा. आणि 6 महिने वर्षभर दाढी करू नकोस, दाढी वाढली पाहिजे. आणि जप कर, मी सांगते तो जप कर. तो मंत्र कुठला दिलाय तिने? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हा जप कर. आणि 6 महिने वर्षभर झाला की आम्ही दर्शनाला येऊ, त्यावेळेला मी त्याला एकांतात भेटेन. आणि हे 6 महिने तिथं राहायचं म्हटल्यानंतर पैसे काय? मी देते तुला पगार, काही काम न करता. संतासारखा तुझा नवरा दिसायला लागला, ड्रेपरी नुसती. संत होण्याची अपेक्षा नाही केली बरं, मी अभ्यासाबद्दल बोलतोय, की मी भेटायला तयार आहे. तिनं जाऊन घरी सांगितलं नवऱ्याला, असं असं म्हणली राजकन्या. ती तो म्हणला, वर्ष काय 10 वर्ष गेली तरी चालतील, पण काम झालं पाहिजे. प्रशिक्षितच होता कुठला तरी. लगेच घर सोडलं आणि वरती जाऊन राहायला. त्याला डबा पोहोचवते ती, फक्त ते डबा देण्यापुरती, ती भाकरी पोळी काय देण्यापुरती ती वरती येते. आणि हा राजकन्येच्या स्वभावाकरता, तिच्या शब्दाकरता हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कशा तरी 2-4 माळा करायचा. जास्तीत जास्त जप करायला सांगितलंय त्यांनी. आपल्याला आपल्या गुरु सांगतात ना, जास्तीत जास्त जप कर. 1 माळ कशी तरी होतीये. शरम 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 शरम. आणि तो मेरुमणी इतक्या वेळा बघतात, आला का मेरुमणी, आला का मेरुमणी, आला का मेरुमणी. जेवढा मेरुमण्याचा विचार करता तेवढा जर रामाचा केला असता तर राम आले असते म्हणले. ऐका. आणि हळूहळू 5-10 मिनिटं जप करायला लागला तो. कुठलाही तुम्ही अभ्यास करायला आरंभ करा, आपल्या नकळत तो 10 मिनिटाचे 20 मिनिटं कधी झाले कळत नाही. रियाज करणारे लोक असतील, माझे गुरुजी माझ्याकडे आले, गाणं शिकवतात मला ते. म्हणजे मी त्यांच्याकडे जाण्यापेक्षा तेच माझ्याकडे खूप वेळा येतात. खूप प्रेम आहे माझ्यावर, खूप मोठे, बरं जागतिक ख्यातीचे गायक आहेत. नाव सांगत नाही मी, त्यांचं नाव सुद्धा घ्यायची मला लाज वाटेल, इतके मोठे आहेत ते. त्यांना नमस्कार केला. काय मी खायला काय केलं होतं ते केलं. त्यांना म्हटलं, महाराज गुरुजी मला आशीर्वाद द्या, माझा रियाज बंद आहे. त्यांनी मला गेल्या वर्षी आशीर्वाद दिला, 10 मिनिटं रियाज होईल तुझा, 10 मिनिटं रियाज होईल. आणि टच वूड कधी अर्धा तास झाला कळत नाही. नुसते साधेच स्वर लाव म्हणले, काही करू नकोस. आपण जप करतो बघा, आपण मोबाईल बघतो, 5 मिनिटं बघू म्हणून म्हणतो, किती वेळ होतो. आपल्याला भूक लागली नसती, शिवशी लागली नसती तर मोबाईल ठेवलाच नसता माणसाने खाली. तेवढ्या वेळापुरतं तरी सतत हातात जर काय असेल, जसा पूर्वी तो
पांडुरंगाचं वर्णन करतात ना की कटी पाणी, कटीवर हात आहेत त्याचं. रामाचं वर्णन आहे की अनन्यासरक्षितसे चाप पाणी नुपेक्षी कदा. चाप पाणी, आता त्याच्याकडे काय आहे? धनुष्य. चाप म्हणजे धनुष्य. विष्णूंचं नाव चक्रपाणी. तसं आपल्या सगळ्यांचं नाव माझ्या सकट मोबाईल पाणी. पाणी म्हणजे हात. नकळत त्याचा अभ्यास वाढायला लागला. 10 मिनिटाचा अर्धा तास झाला, अर्धा तासाचा 1 तास झाला. बाकी काम काही नाही हो, जेवायचा झोपा काढायचा. आणि शब्द दिलाय तिला, तर मी भेटेन. आणि पाहता 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 6 महिने वर्षभर होत आलं. दाढी वाढली आहे. आणि परिस्थिती अशी झाली की त्याला ते नाम इतकं, त्या नामाला एक गोडी असते. नाम घेणाऱ्यांना कळेल मी काय म्हणतो. तुम्ही नाम घेत बसलात ना, कुठलंही घ्या, दिगंबरा दिगंबरा घ्या, श्री जगदंबोदयस, कुठलंही नाम घ्या. रिपिटेशन आणि रिसायटेशननी आपल्या जिभेमध्ये जी स्पंदनं तयार होतात, आपल्या जिभेमुळे पूर्ण शरीरात स्पंदनं तयार होतात. त्यामुळे एक गोडी तयार होते. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हटलंय ना, अमृतापेक्षा ते गोड आहे देवाचं नाव. देवेंद्र आणि अमृता. बर, कसं आहे, काही काही ट्यूब उशिरा लागतात हो. तर अखंड नाम सुरू झालं त्याचं. आणि तो फक्त 2-3 तास झोपायचा, आंघोळीला जाऊन यायचा तलावावरनं. आणि सतत हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. सतत नाम घेत 20-20 तास जप व्हायला लागला त्याचा वर्ष संपताना. कारण तो प्रामाणिक होता. मला ती भेटली पाहिजे या इच्छेनं त्याचा अभ्यास कुठला सुरू झाला? नामाचा. आणि राम रंगी रंगले मन, राम रंगी रंगले मन, हे राम रंगी रंगले मन, हे राम रंगी विचार करून ठेवा की मन त्याच्यात रंगलंय. दासबोध पारायणात रंगलंय, कीर्तनात रंगलंय, प्रवचनात रंगलंय, माझ्या स्वतःला अंतर्मुख करण्याच्या गोष्टीत रंगलंय. आत्मरंगी रंगले मन, विठ्ठल रंगी रंगले, राम रंगी रंगले मन, राम रंगी रंगले मन, राम रंगी रंगले, राम रंग राम राम रंगी रंगले. त्याला सांगितलं होतं की हा तू अभ्यास कर. अभ्यास हा शब्द नव्हता वापरला. हा जप कर, संतासारखा दिसायला लाग, मी तुला भेटेन. एकदम सिंपल साधं साधन सांगितलं. तसं काल मी आपल्याला सांगितलं, नाम बघितल्याशिवाय जेवू नकोस, एवढं साधं सांगितलं समर्थानी. आपलं कल्याण कशात आहे हे त्यांना माहिती असतं, म्हणूनच त्यांना सद्गुरू म्हणतात. त्यांना शरण का गेलो आपण? आपलं आपल्याला कळतं का? डॉक्टरला शरण का जातो आपण? पोटात आपल्या दुखतं, पण त्याला कशाला शरण जायचं? का आपल्या पोटातलं आपल्याला कळत नाही. मग ते बरोबर स्टेथोस्कोप त्याच्यावर ठेवतात, छातीवर ठेवतात, अमकं करतात. काल काय खाल्लं बरोबर ओळखतात की नाही डॉक्टर? काल काय हादडलं, खाल्लं हा नाही शब्द. तसं आहे,
देहाचे रोग सांगतो त्याला डॉक्टर असं म्हणतात, आणि अंतःकरणाचे रोग सांगतो त्याला सद्गुरू असं म्हणतात. बरं. आणि बरोबर साधं औषध, साधे औषधापरी सप्रचित दासबोधातली ओवी आहे. साधं औषध देतोय मी तुम्हाला. आणि हा मनुष्य हळूहळू हळू त्याला कळलं, नामाच्या प्रभावानी, साधनेच्या उपासनेच्या प्रभावानी त्याला कळलं की परस्त्रीचं सौंदर्य, कुठल्याही स्त्रीचं, स्वतःच्या स्त्रीचं सुद्धा, परस्त्री काय सौंदर्य जे आहे ते जगातलं असल्यामुळं नाशिवंत आहे. आणि हे मी शब्दरूप करतोय, त्या शब्दरूपाची गरज पण नाही आहे. तो आपोआप त्यातनं डिटॅच झाला होता, आपोआप नामाच्या प्रभावाने आणि अभ्यासाने. आणि राजाच्या कानावर गेलो की फारच मोठा साधू कोणीतरी आला हो इथे, आणि इथे वरती राहतो. आम्ही जपाला त्यांना नमस्कार करायला गेलो, त्यांनी बघितलं पण नाही आमच्याकडं. राजा स्वतः गेला, त्यांनी ओळखलं नाही, हा परवा आपल्या मुकुट धूत होता, ओळखलं नाही. कारण ड्रेपरी बदलली होती, जटा वाढलेल्या, दाढी वाढलेली, अंगावरची वस्त्र वेगळी, नाम लावलेल्या, चेहरा बदललेला, नाही ओळखलं. राजानं नमस्कार केला. अहो त्यानं त्या राजाची नोंदही घेतली नाही. आपण लगेच कोणी मोठा आला, श्रीमंत आला की त्याची नोंद घेतो की नाही, का माझ्याकरता काही 2 पैसे मिळाले तर मिळाले, माझ्या संस्थेला एखादा चेक 5 अंकी 6 अंकी मिळाला तर मिळाला. बघितलं पण नाही त्यांनी. हे बघा, ज्याला काही नकोय ना या जगामध्ये तो शहाचा शहा आहे म्हणून सांगितलं. चाह गई चिंता गई. ऐका, कबीर सांगताय, चाह गई चिंता गई, मन तो बेपरवाह, जिनको कछु नहीं चाहिए वो तो शाहन के शाह. राजाचे राजे असतात. काही नको, मान नको, सन्मान नको, पैसे नको, विषय सुख नको, काही नको. असे आहेत ते शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. आपोआप राजाला विशेष वाटलं. कारण राजा आतापर्यंत कुठल्या साधूच्या मठात दर्शनाला गेला की त्याच्याकरता पायघड्या घालायचे लोक, त्याला ओवाळायचे, अमुक मसा साधू महाराज त्याला काहीतरी वस्त्र द्यायचे, त्याला काहीतरी आशीर्वाद द्यायचे. मग राजा म्हणायचा, काय मठाची सेवा करू, नाही सध्या मी इकडची पलीकडची जमीन विकत घेणार आहे, मी देतो. मखलाशी असते होई, ते चुकीचं आहे असं नाही मला म्हणायचं. पण अजून या जगामध्ये काहीतरी पाहिजे असं ज्याला वाटतंय ना, त्याला परमार्थ कळलेला असतो असं समजू नका. तो राजा घरी आला आणि मुलीला हाक मारली, सांगितलं, ए दर्शन घेऊन आलीस का तू? ती म्हणली, कुणाचं? एक साधू आलेत, आत्तापर्यंत जे मी साधू पाहिले त्याच्यापेक्षा तेज ही चमक काही और आहे, जाऊन ये. मी गेलो दर्शनाला, बघितलं पण नाही त्यांनी माझ्याकडे. तिनं सांगितलं नाही मीच त्याला साधू केलाय, नाही तर तो आधी संधी साधू होता, असं काही म्हणली नाही ती. ती म्हणली जाते उद्या. आणि आपल्या मैत्रिणींच्या बरोबर, ऐका शेवटचा प्रसंग 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा खूप छान आहे. आपल्या मैत्रिणींच्या बरोबर दर्शनाला गेली. हे बघा इथं खाली ठेवा दादा, दर्शनाला वरती या. उद्यापासून खुर्च्या थोड्या अलीकडे मांडूया, तिथनं अजिबातच यायला जागा नाही. त्यांना धान्य आणताना तर खूप त्रास झाला, थोडी जागा मध्ये ठेवू आपण उद्या. हां, थोडंसं अलीकडे घेऊ उद्या, आता राहू द्या. आणि ती मैत्रीण नमस्कार करते, मैत्रिणींबरोबर ही गेलेली मुलगी नमस्कार करते. सगळ्यांनी नमस्कार केला आणि सांगितलं त्या मुलीनी, राजकन्येनी, अत्यंत सुंदर असणाऱ्या, तुम्ही जरा एका टाळीच्या अंतरावर जाऊन थांबा, मला महाराजांशी एकांतात काहीतरी बोलायचंय, मला एकांतात काहीतरी बोलायचंय. राजकन्येला मानणारे लोक होते, सगळ्या स्त्रिया अशा मुली जाऊन लांब उभ्या राहिल्या. आणि हिनं हाक मारली त्या नोकराचं जे नाव होतं त्या नावाने, दादा, ए बाबा, मी भेटायला आली आहे रे तुला. तू तुझ्या बायकोकडून मला निरोप दिला होतास, एकांतात जर मला ही मुलगी भेटली तर माझ्या मनातलं झुरणं जाईल असं म्हटलं होतास ना, त्याप्रमाणे मी आली आहे. काय बोलायचं, काय तुला माझ्याशी इंटरॅक्शन जी करायची ती कर, डोळे उघड.
पण मन विषयात राहिलं होतं कुठं? वर्षभराच्या नामाच्या अभ्यासाने, नामाचा प्रभावच असा आहे बरं, कुठल्याही साधनेचा तुम्ही, कारण आपल्याला कुठल्या साधनेचा प्रभाव, कुठली गोळी आपल्याला लागू पडणार हे सद्गुरूंना कळत असतं. एखाद्याला नामाची गोळी लागू पडते, एखाद्याला चिंतनाची गोळी लागू पडते, एखाद्याला सगुण दर्शनाची गोळी लागू पडते, एखाद्याला सगुण पूजेची एखाद्याला प्रदक्षिणेची गोळी लागू पडते. पण ती पडली होती आणि डोळे उघडले त्यानं. हाक ऐकल्यावर डोळे उघडले का? माझ्या सद्गुरूंची ही हाक आहे. इनडायरेक्टली अनुग्रह दिला होता तिनं नाम सांगितलंच नव्हतं त्याला, तिनं त्याच्या बायकोला सांगितलं आणि बायकोनं तो निरोप दिला होता. उभा राहिला आणि त्या मुलीच्या चरणावरती, 16 वर्षाच्या मुलीच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला. ओक्साबोक्षी रडायला लागला. माय, या नालायक लेकराला भेटायला आलीस का? परस्त्रीकडे पाहू नये, त्यातून राजाची मुलगी, किती वाईट माझे विचार होते, त्यातनं मला बाहेर काढलंस. जमलं तर मला क्षमा कर. चरणावर मस्तक ठेवून अश्रूंचा अभिषेक केला. डोक्यावरून हात फिरवला त्या राजकन्येनं. ती राजकन्या म्हणजे प्रत्यक्ष मीराबाई होत्या.